आणि आपण एक बघतोय मागच्या 10-12 वर्षात आपल्या देशात काय राजकारण चालू आहे. हिंदू मुस्लिम, हिंदू मुस्लिम, हिंदू मुस्लिम. मला तुमच्या सगळ्यांना आज इथं जेवढे देशभक्त मुलं मुली आलेले आहेत, जेवढे कॉलेजचे स्टुडंट्स आलेले आहेत, मला तुम्हाला विचारायचं आहे, या हिंदू मुस्लिमच्या राजकारणाने तुमचं काही चांगलं झालं आहे का? तुम्हाला नोकऱ्या भेटल्या आहेत का? तुम्हाला ऍडमिशन भेटत आहेत का? तुमच्या परीक्षा नीट चालल्या आहेत का? तर मग या हिंदू मुस्लिमच्या कशासाठी एवढं हिंदू मुस्लिम यांनी आपल्याला काय केलं मित्रांनो हे समजून घ्यावं लागेल. मला तुमच्याकडून आज कमिटमेंट पाहिजे. फक्त यांना दोष देऊन चालणार नाही. कुठं ना कुठं चुकी आपली आहे. जेव्हा यांनी आपल्याला डिवाइड केलं, आपण डिवाइड झालो, ही आपली चुकी आहे. तर मला तुमच्याकडून सगळ्यांकडून कमिटमेंट पाहिजे. याच्यानंतर इथं जेवढे लोक आलेले आहेत ते कोणीच हिंदू मुस्लिमच्या पॉलिटिक्स मध्ये इन्व्हॉल्व्ह होणार नाही. जी पार्टी असो, कोणती पार्टी असू दे, मला काही घेणं नाही कोणती पार्टी आहे. जी पार्टी हिंदू मुस्लिमचं राजकारण करेल, जो नेता हिंदू मुस्लिमचं राजकारण करेल, जे हिंदू मुस्लिम वोट मागतील त्यांचा आपण बॉयकॉट करायचा. हिंदू मुस्लिम की राजनीति, हिंदू मुस्लिम की राजनीति, हिंदू मुस्लिम की राजनीति, हिंदू मुस्लिम की राजनीति, हिंदू मुस्लिम की राजनीति. या हिंदू मुस्लिमच्या राजकारणामुळे झालं काय मी तुम्हाला सांगतो. मागच्या 10-12 वर्षात हिंदू मुस्लिम चालू आहे. बेरोजगार मुलांना 1000-2000 देऊन माझ्यासारख्या लोकांवर हल्ले करवायचे, मस्जिदी पुढे नाचवायला पाठवायचं. त्याच्याने काय होणार आहे? याच लोकांकडे जर जॉब असले असते, यांनी हल्ले केले असते का 1000-2000 साठी? मस्जिदी समोर जाऊन नाचले असते का? अरे मंदिरासमोर जाऊन नाचा ना. आपला धर्म काय मस्जिदी समोर नाचण्यासाठी आहे? काय डोकं तुम्ही कुठं घाण ठेवलेलं मला काही कळत नाही. आणि ह्या 10-12 वर्षात झालं काय हिंदू मुस्लिम मुळे? आज आपल्या देशात 40 वर्षात सगळ्यात जास्त बेरोजगारी आहे. पण हा मुद्दा कुठेच मेनस्ट्रीम मीडियावर दिसत नाही. आज आपल्या देशात शिक्षण व्यवस्था पूर्णपणे कोलॅप्स झालेली आहे. पण हा मुद्दा कुठेच मेनस्ट्रीम मीडियामध्ये नाही. कारण की आपल्याला हिंदू मुस्लिम मध्ये डिवाइड केलेले आहे आणि त्यामुळे फक्त एकच मुद्दा चालतो, हिंदू मुस्लिम. तर जेव्हा तुम्ही हिंदू मुस्लिमच्या पॉलिटिक्स मध्ये इन्व्हॉल्व बंद करसाल, जेव्हा तुम्ही हिंदू मुस्लिमच्या जी मीडिया चालू होती त्याच्यात इन्व्हॉल्व होणं बंद करसाल, तेव्हा कुठं जाऊन हा देश बदलेल. आपल्याला फक्त शिक्षण व्यवस्था नाही, आपल्याला देश बदलायचा आहे. बदलायचा आहे की नाही बदलायचा? कोण हा देश बदलल? हात वरती करून सांगा. शेवटपर्यंत अजून एक नवीन ट्रेंड चालू आहे या देशात. अजून एक नवीन ट्रेंड चालू आहे. हे आंदोलन टीचर आणि स्टुडंट्स आहे. या आंदोलनामध्ये जेवढी मुली आलेली आहे ते अख्याकार अनपढ़ गवारों की सरकार, अनपढ़ गवारों की सरकार. मित्रांनो, आता एक अजून नवीन ट्रेंड चालू आहे. जे कोणी या सरकारला प्रश्न अजून एक नवीन ट्रेंड चालू आहे आपल्या देशात. जे कोणी सरकारला प्रश्न विचारेल त्याला बोलल्या जातं पाकिस्तानी आहे, अँटी नॅशनल आहे. जेव्हा मी कॉक्रोच जनता पार्टी सुरू केली तेव्हा हे सांगण्यात आलं की कॉक्रोच जनता पार्टीचे सगळे फॉलोअर्स पाकिस्तानी आहेत. आता इथं हजारो मुलं कॉक्रोचेस म्हणून आलेले आहेत. हे तुम्हाला पाकिस्तानी वाटतात? कॅमेरा फिरून दाखवा सगळे मीडियावाले. हे पाकिस्तानी वाटतात सगळे? तुम्ही यांना पाकिस्तानी बोलता इतक्या दिवसापासून. आणि दुसरी गोष्ट वेदांत नावाचा सीबीएसईचा स्टुडंट आहे. शांत राहा, 2 मिनिटं शांत राहा. नाही, गोदी मीडिया इथं नाहीये. इथं चांगली मीडिया आलेली आहे जी लोकांचे मुद्दे दाखवते. तर या सगळ्यासाठी टाळ्या वाजवा.
ही मीडिया चांगली आहे. जे एसी स्टुडिओ मध्ये अँकर बसलेले आहेत ना, ते गोदी मीडिया आहे. हे रिपोर्टर इमानदारीने त्यांचं काम करतात. हे आपल्या सोबत आहे. आता नवीन ट्रेंड, मी सरकारला प्रश्न विचारला सीबीएसई वर, नीट वर, मला पाकिस्तानी बोलण्यात आलं. वेदांत नावाचा 17 वर्षाचा स्टुडंट आहे सीबीएसईचा. त्यांनी सांगितलं की त्याचा पेपर चुकीचा चेक झालाय, त्याला पाकिस्तानी बोलण्यात आलं. इथं पत्रकार आहे जे सरकारला प्रश्न विचारतात, त्यांना पाकिस्तानी बोलण्यात येतं. जो या देशात विपक्ष आहे, विपक्ष जेव्हा इलेक्शन कसं वोट चोरी होते त्याच्यावर प्रश्न विचारतो, तेव्हा त्यांना पाकिस्तानी बोललं जातं. तर जर मी पाकिस्तानी आहे, सीबीएसईचे स्टुडंट्स पाकिस्तानी आहे, मीडिया पाकिस्तानी आहे, अपोजिशन पाकिस्तानी आहे, ते इंडियन आहे कोण? फक्त आयटी सेल वाले तुमचे. हा देश एका पक्षाचा नाहीये, आताच सांगून ठेवतो. हा देश 140 करोड लोकांचा आहे. जर तुम्हाला वाटत असेल की हा देश फक्त एका पक्षानुसार चालेल, एका विचारधारेनुसार चालेल आणि एका महामानवाच्या नुसार चालेल, तर ही तुमची चुकी आहे. ही तुमची खूप मोठी चुकी आहे. असे बरेचसे लोक येऊन गेलेत. ते म्हणतात ना, तुझसे पहले भी यहाँ जो शख्स तख्ता नशीन था, उसे भी अपने खुदा होने पर इतना ही यकीन था. तर ही चुकी तुम्ही करू नका.